नमस्कार, मी चंद्रशेखर नामदेव पाटील, अध्यक्ष CN पाटील फाउंडेशन आणि कल्याण सामाजिक संस्था. आम्हाला माधवबागमध्ये येऊन आता आमच्याबरोबर आमचे इतरही मेंबर्स आलेले आहेत. आमच्याबरोबर राणी लक्ष्मीबाई बाग ज्येष्ठ नागरिक संघ, रामबाग ज्येष्ठ नागरिक संघ, आमचे खानदेश संग्राम संघ आणि आमचे सर्व जे मंडळी आहेत ते सर्व इथे आलेले आहेत. इथे आल्यानंतर आम्हाला फार निसर्गरम्य असे वातावरण आम्ही बघितलं आणि असं वाटलं की कुठे आम्ही फिरायला आलो आहे. त्याचप्रमाणे इथे जे आमचं स्वागत केलं गेलं तुषार पाटील साहेब यांनी जे आमच्याबरोबर कॉर्डिनेट केलं आणि जे पाटे साहेब आहेत त्यांनी ते आम्हाला गाड्या वगैरे त्यांनी कोऑर्डिनेट केलं, ते खूपच उत्तम प्रकारे त्यांनी केलं. इथे आल्यानंतर आम्हाला चांगल्या प्रकारे चहा दिला गेला. चहा नाश्ता वगैरे घेतल्यानंतर आमच्या लोकांची टेस्ट सुरू झाली. लोक फार समाधानी आहेत. काही लोकांनी पंचकर्म केलं आणि बाकीच्या लोकांनी ECG वगैरे ब्लड चेकअप वगैरे केलं. सगळेजण समाधानी आहेत आणि सर्वांना असं वाटतं की खरोखरच इथे येऊन काहीतरी आपलं भलं झालं, आपला एक दिवस सार्थक लागला. आणि अशा प्रकारे आपण परत येऊया या ठिकाणी असं लोकांचं मनोगत होतं. मी शशिकांत पाटील, खानदेशी संग्रामचे महासचिव. आपल्या पाटील साहेबांच्या संघटनेमध्ये पण मी फाउंडेशनपासून आहे आणि ही माझी दुसरी वेळ आहे या माधवबागच्या सेंटरवर यायची. तिथे आल्यानंतर मला पहिल्या वेळेलाही फार आवडलं होतं, ह्या वेळेलाही खूप आवडलं आहे. सकाळी आल्यानंतर सकाळचं जे स्वागत झालं ते अतिशय भारावून टाकणारं होतं. त्यानंतर जे आम्हाला ट्रीटमेंट मिळालं, मी पंचकर्म करून घेतलं. त्यामध्ये मसाज आणि स्टीम बाथ हे खूपच उत्कृष्ट होतं. त्याने खूप समाधान वाटलं आणि आज पूर्ण दिवसभर बॉडी आपली अगदी हलकी हलकीशी वाटते. त्यानंतर जे तपासणी जी झाली ती तपासणीमधून पण अगदी समाधानकारक त्याची उत्तरे मिळालीत, समाधानकारक त्यातून समाधान मिळालं. आणि असंच आपण याचा आम्ही प्रचार करणार आहोत. आम्ही आमच्या संघटनेमध्ये आणि आमच्या सर्व यांच्या सहकाऱ्यांना याची माहिती देऊन आम्ही त्यांना यासाठी प्रोत्साहित करणार आहोत. नमस्कार, मी रामबाग ज्येष्ठ नागरिक संघ कल्याणचे अध्यक्ष आणि CN पाटील फाउंडेशन आणि कल्याण सामाजिक संस्थेचा मी सदस्य. इथं आम्हाला जेव्हा माधवबागने आम्हाला जेव्हा प्राचार्यानं सांगितलं की तुम्ही तुमच्या लोकांना, ज्येष्ठ नागरिक लोकांना तुम्ही घेऊन या, तुमच्या जे काही तुमच्या अडचणी असतील, आरोग्याबाबत जे काही तुमचं म्हणणं असेल ते आम्ही तिथं त्याच्यावरती माहिती देऊ, योगाचीच माहिती देऊ आणि जे काही आहे ते तुम्हाला तुमचे प्रश्न आम्ही सॉल्व करू. प्रथम इथं आम्ही आलो होतो, इथं असं वाटलं की एक आमची पिकनिक झाली निसर्ग सानिध्यात. कारण इथलं जे वातावरण जे आहे की ते अतिशय सुंदर. त्यांनी झाडांचं सुद्धा एक कत्तलसुद्धा ते झाडाचं कत्तल न करता त्यांनी योग्य असे छोटे छोटे कॉटेज बनवले आहेत आणि पद्धतशीरपणे त्यांनी सगळं माधवबाग असं 5.5-6 एकरमध्ये त्यांनी बसवलेलं आहे. अशा प्रकारे आणि इथं डॉक्टरांची सोय आहे, मेडिटेशनचं त्यांनी आम्हाला सगळी माहिती दिली आणि योगा सेंटरबद्दलचं संपूर्ण माहिती दिली. यांचं परत आमचं सकाळी आल्यानंतर नाश्ता, दुपारचं जेवण आणि आता संध्याकाळी आम्हाला ते चहा पाजून आम्हाला काढा वगैरे देणार आहेत. अशा प्रकारे माधवबागची जी ट्रीटमेंट आहे ही आम्हाला खरोखरच भारावून टाकणारी आहे. तरी असं वाटतं की आमचं मन म्हणजे आता काय शब्दच नाही आम्हाला बोलायला. इतकं सुंदर इथं वातावरण पण आहे आणि अर्धा मनुष्य इथं आल्यानंतर अर्धा मनुष्य बरा होऊन जातो आणि बाकी त्यांची ट्रीटमेंटने बरा होतो. धन्यवाद.